अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। खर्चे कुठचे विचारायची तब्येत खराब आहे, तब्येत फार खराब आहे, त्रास देऊ नका खडसेंना अजिबात। जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस प्रचंड झालेला आहे, खूप नुकसान झालेलं आहे, केळी आहे, रब्बी पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे। काय नेमकं काही पाहणी काय तुमच्या जळगावमध्ये नुकसान झालेलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे, वादळामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। विशेष करून शेतीचं नुकसान या ठिकाणी मोठं झालेलं आहे, काही घरंसुद्धा उडून गेलेली आहेत, छपरं उडून गेलेले आहेत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, सर्वांचे पंचनामे करा। ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, विशेष करून केळी असेल, द्राक्ष आहेत, आपल्याकडे मका आहे, अनेक पिकं आहेत, फळबागा आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये पंचनामे करून तात्काळ माहिती मंत्रालयामध्ये पाठवा। त्या संदर्भामध्ये जी काही नियमानुसार भरपाई असेल ती तात्काळ शेतकऱ्यांच्या ठिकाणी दिली जाईल। राज ठाकरेंचे नेते जे आहेत गुलाबराव वाघ यांच्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी तुम्ही भेट दिलेली आहे, पक्षीय मतभेद विसरून तुम्ही लग्न सोहळ्यानिमित्त आलेले आहात। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे इथे कोण कोणत्या पक्षाचं लग्न कार्य असलं, सुखादुखामध्ये आम्ही सगळीकडे जातो। इथे काय ते कोणत्या पक्षाचे म्हणून यांच्याकडे जायचं नाही असा कुठेही आमचा काही विषय नाही आहे। ते जरी या ठिकाणी उबाटाचे असले, उबाटाचे नेते आहेत, ते या तालुक्यातले आहेत आणि आमचे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत। आता परवाच आपण बघितलं टी व्हीवर किती दाखवतो आपण, कोण कुठे गेलं, कोण कुठे गेलं, सगळे झालेले होते आमच्याकडे सुद्धा तिथे मुंबईमध्ये। संजय राऊत येतात थोड्या वेळाने भेट घेणार, स्वागत आहे, खरं म्हणजे स्वागत करता आलं असं मला आनंद झाला असता, पण मला नाशिकला जायचं तुम्हाला माहिती आहे, उद्या मुख्यमंत्री महोदय सकाळीच नाशिकमध्ये आहेत। मी ट्रेनचं आता 6 वाजेचं रिझर्वेशन होतं गीतांजली, पण लग्नासाठी मी ती टाळली। आता लगेच 7:15ला गाडी आहे, आता मला गाडी पकडणं अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे मी तात्काळ त्या ठिकाणी निघालो आहे, अन्यथा मी त्याचं स्वागत त्या ठिकाणी केलं असतं। आमच्या घरचं लग्न आहे। संजय राऊतांनी टीका केलेली आहे की जिल्ह्यातले जे मंत्री आहेत ते अत्यंत म्हणजे फार असंवेदनशील आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीत गांभीर्याने। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे इथले मंत्री कसे आहेत, इथले आमदार कसे आहेत, तुम्ही ती काळजी करू नका। आम्ही काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम आहोत, जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची। माझ्याकडे तर खातंही आहे। आपल्याला संकटमोचक मानपूर जमिनी संदर्भात जी परत केलेली आहे की जगदीश महाजन काही करणं म्हणून जमीन परत केली नाही तर निवडणुकीचा हिशोब काय आमदारकी शपथपत्रामध्ये त्याचा उल्लेख नव्हता। मला वाटतं खडसेंना मला काही त्रास द्यायचा नाही, त्याची तब्येत खूप खराब आहे सध्या आणि मानसिक स्थिती खराब दिसते। मला ज्या वेळेला कळलं आहे जे शुगर अलायन्स कंपनी होती त्याच्यामध्ये मी डायरेक्टर होतो, 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, मला वाटतं ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तर मला त्याने डायरेक्टर घेतलं होतं। त्यावेळेला जमिनी खरेदी झाल्या, लोकांना यांनी सांगितलं की आम्ही कारखाना काढतो आपल्या मतदारसंघात, त्यात आम्हाला डायरेक्टरकडे खरं आहे आणि तुमच्या मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ, इथे रोजगार तयार होईल असं त्यांनी आश्वासन दिलं, पण नंतर कारखाना निघालाच नाही। खरं म्हणजे कारखाना तुम्ही जर काढत नाही तर 20-25 वर्षामध्ये तो निघणारही नाही आहे, त्यांच्या जमिनी परत द्या ना। त्यावेळेला अतिशय कमी भावामध्ये लोकांना प्रलोभन दाखवून यांनी जमिनी घेतल्या, आता त्या जमिनी परत दिल्या पाहिजेत। माझ्या नावावर पण 6 एकर जागा केलेली होती, मी ती जमीन तात्काळ मला जसं समजलं की ही जमीन महारवतनाची आहे, मी 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी जमीन तुमच्यासमोर त्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांना परत दिलेली आहे। 1 रुपया त्यांच्याकडून घेतला आणि विनामूल्य मी त्यांना परत दिली, खरेदीचा खर्चसुद्धा मीच केलेला आहे। मग तुम्ही का देत नाही? ती म्हातारी बिचारी वयोवृद्ध ती आजी ती दररोज तुमच्या दाराशी येऊन बसते, कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी उपोषण केलं, अंगावर रॉकेल घेतलं, तरी आपण इतक्या गेंड्याच्या कातडीचे आहोत की आपण त्याला ती जमीन परत द्यायलाच तयार नाही। पण तुम्हाला सगळा माल आपापाचा गप्पा करायचा आहे आणि इथेच नाही तर तुम्ही बघतायत पुढे त्या भोसरीमध्ये आपलं काय झालं, इथं रॉयल्टीमध्ये 136 कोटी रुपये तुम्हाला दंड झाला। परवा हायवेला जमीन घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही झाडं रातोरात कसे लावले ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे। किती गुन्हे तुमच्यावर? 6-7 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत, इन्क्वायऱ्या चालू आहेत, तरी आपल्याला काही वाटत नाही। मला जसं कळालं त्या कळत्या क्षणी 4 दिवसामध्येच मी त्या कुटुंबियांना ती जमीन परत दिली। या गोष्टीला आता 8 वर्ष झालेत, 8-9 वर्ष झालेत। तुम्ही काय गप्पा करतायत नैतिकतेच्या? गिरीश महाजननी काय केलं, गिरीश महाजन कशी जमीन परत दिली? तुमच्यात आहे का हिंमत? तुम्हाला तर सगळा माल फुकटचा खायचाच आहे,
द्या ती जमीन परत, थोडीफार आपल्याला असेल काही शिल्लक राहिलेली तर. राजकीय त्यांचं असं षडयंत्र म्हणणं आहे की मध्ये राजकीय दाखल केले द्वेषापोटी- गेले आपल्याकडे राजकीय अहो षडयंत्र. समोर जाईल सगळं. ते म्हणतो माझी मी खरेदी केलेली नाही जमीन, माझा काही संबंध कोणती जमीन खरेदी केली नाही? वर्ग एकशे कोणी? जमीन असं त्याचं म्हणणं आहे. वर्ग एकशे जमीन. तुमच्या कुटुंबियांनी केली, तुमच्या कुटुंबियांनी केलेली आहे. ज्यांनी खरेदी केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वतःचं म्हटलं की माझ्यावर अॅट्रॉसिटी लावली काय? Atrocity कुठे लावली? पद्धतीने लावण्यात आलं याच त्यांचा आरोप आहे. कलमामध्ये याच कलमामध्ये बोजवड- मला माहिती त्यात काय लावलं काय नाही, पण आपण ज्या पद्धतीने त्या लोकांशी वागतात बोलतात, ते लोक तुमच्याकडे बिचारे असे बिनवण्या करतात, त्यांना खायला नाही घरामध्ये, त्यांना राहायला जागा नाही, द्या ना त्यांची जमीन परत. तुमची दानत का खराब झाली? तुम्ही कारखाना काढला नाही तर तुम्ही तुमची जमीन परत दिली पाहिजे त्या लोकांना. मी डायरेक्टर आहे, मी सांगतो की त्या जमिनी परत दिल्या पाहिजे सगळ्या लोकांना. सगळ्या गरीब लोकांना बिचारे ते आता भूमिहीन झालेले आहेत, त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही, द्या ना. ते आपल्या समाजाचे जास्त लोक आहेत त्या ठिकाणी, लेवापाडी समाजाचे विचार आहे, मग त्यांना काय देते तुम्ही जमिनी परत? सगळा माल तुम्हीच खाऊन जात आहेत. जलसंपदा विभागाचा एक विषय होता, बोदवड उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता, वडेट्टीवारांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की जे लाभ क्षेत्र आहे ते बुलढाणा जिल्ह्यातलं दाखवण्यात आलेलं होतं आणि वरचं जी बिलं होती ती काढण्यात आलेली आहेत. नेमकी त्याची काही चौकशी झालेली आहे का? अजिबात नाही. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही समावेश आहे मोठ्या प्रमाणामध्ये. इकडचा आपल्या जळगाव जिल्ह्यातलाही भाग आहे, मुक्ताईनगर आहे, बोदवड आहे, हाही त्याच्यामध्ये भाग आहे. ते असं काही कागदोपत्री असं काही बदलता येत नाही की इकडे पाणी जाणार आहे असं काही दाखवता येत नाही खोटं त्याच्यामध्ये. जे आहे ते सगळे टेक्निकल पण समोर आहेत. काम जोरात चालू आहे धरणाचं. थोड्या दिवसामध्ये लोकांना यावर्षी पुढच्या वर्षी त्याचा लाभ मिळणार आहे. आता काही असं मध्ये असं बोलू नये कोणी. पण जर काही अनियमितता असेल तर त्या संदर्भात काही चौकशी होऊन दोषींवर अहो काही संबंधच येत नाही ना. धरणाचं काम आता पूर्ण झालं, ते म्हणतात की याचं पाणी इकडे गेलं नाही त्याचं पाणी तिकडे गेलं नाही. अजिबात तसं नाही आहे. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एस्टिमेट केलं गेलं, टेंडर केलं गेलं तेच आहे. ते कसं बदलवता येत नाही किंवा कमी जास्त दाखवता येत नाही. हो, आज अंजली देमाने गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी म्हटलं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील असतील, एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांचे खरातांसोबत CDR काढलेत भाऊ त्यांच्या त्यांनी बाहेर. CDR मध्ये ते स्पष्ट झालेले आहे. एकनाथ शिंदेचे 17 कॉल झालेले आहेत, चंद्रकांत पाटलांचे 8 कॉल झालेले आहेत, तर 177 कॉल चाकणकरांच्या कुटुंबियांचे झालेले आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. SIT माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे आणि चौकशी होईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील. आणि ते बोवाबाजी करायचे ते खरं आहे, लोकांना फसवायचे ही गोष्ट खरं आहे, पण ते कोणाच्या लक्षात आलं नाही. मग आसाराम बासू असतील, ते मागे राम रहीम बाबा ते असतील, त्यांची लाखो अनुयायी होते. मी आधी सांगितलेलं आहे. तशीच ते लोकांची फसवणूक करतायत आणि लोक त्यांना बळी पडत आहेत. हे दुर्दैव आहे. पण मला असं वाटतं या बाबतीमध्ये आता सर्व SITच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्यांचे काही कोणी दोषी असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये कारवाई होईल. हो, या लेखिका प्रकरणामध्ये ज्या आहेत, या लेखिका- प्रकरणामध्ये खडसेंनी बाईट देताना असं उल्लेख केला होता की जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा अजून नाव आणि फोटो कसा येत नाही याची मी वाट पाहतोय. नाही, थेट तुमच्याकडे अंगुली निर्देश तुम्ही वाट बघा म्हणा, कारण तुमचं लक्ष सगळं माझ्याकडेच असतं. पण मी कुठलीही बोवाबाजी करत नाही, मी कुठल्याही महाराजाकडे जात नाही. ते धंदे तुमचे आहे. तुम्ही उठसूट चालले कलकत्त्याला कोणत्या महाराजाकडे काळी जादू करायला, पांढरी जादू करायला. मला गरज नाही या गोष्टींची. माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मी कोणत्या बुवावर तुम्ही बघितलं का आतापर्यंत, ऐकलं का कधी मी कुठल्या बुवाकडे गेलो, कोणाला हात दाखवला, माझं काय होईल? काय नाही. मी चांगलं काम करेल चांगलं होईल, वाईट काम करेल तर तुमच्यासारखं होईल. पण बहुतेक एक भीती पण व्यक्त केली होती की हे प्रकरण एलिव्हेस्टन फाईल सारखं आहे की या ठिकाणी जे आमदार आणि मंत्री जे सहभागी आहेत या प्रकरणात सरकारही ते जर कोसळू दोषी शकतं. आढळले तर सरकार कोसळू शकतं असं त्यांनी म्हटलं आहे. बरं म्हणा, तुम्ही वाट बघा, तुम्ही मंत्री व्हा म्हणा आमचं सरकार कोसळल्यावर. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या.